मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा या पेपरमध्ये प्रकरण क्रमांक 4 जे वर्धन आणि चालुक्य घराणे याबद्दलची जे काही प्रश्न आणि उत्तरे ही कालच्या पिरियडमध्ये आपण अभ्यासली. त्यामध्ये सर्वप्रथम वर्धन घराण्याबद्दलचे जे काही प्रश्न आणि उत्तरे होते ती पाहिली. आज आपण हर्षवर्धन याची कारकीर्द आणि पराक्रम या आधारावर जे काही प्रश्न आणि उत्तरे ही संपूर्णपणे अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम हर्षवर्धनावर आधारित जे काही प्रश्न उत्तर पाहत असताना प्रश्नास सुरुवात करू. तर पहिला प्रश्न तर हर्षवर्धनाचा शासनकाळ हा कोणता होता? इसवी सन 606 हा हर्षवर्धनाचा शासनकाळ होता. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने कोणत्या ठिकाणी राज्यकारभारास प्रारंभ केला? तर हर्षवर्धनाने थानेश्वर या ठिकाणी राज्यकारभारास प्रारंभ केला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धन हा वर्धन घराण्याचा शासक कोणत्या शासकानंतर वर्धन घराण्यावर आला? हर्षवर्धन हा वर्धन घराण्याचा शासक राज्यवर्धनाच्या मृत्यूनंतर वर्धन घराण्याच्या सत्तेवर आला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धन हा शासकाच्या बहिणीचं नाव काय होतं? हर्षवर्धन या शासकाच्या बहिणीचं नाव ही राजश्री हे होतं. कनौजचा शासक ग्रहवर्मा यांच्याशी राजश्री यांचा विवाह कोणी लावून दिला? तर कनौजचा शासक ग्रहवर्माशी राजश्रीचा विवाह हा प्रभाकर वर्धन यांनी लावून दिला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धन हा वर्धन घराण्याच्या सत्तेवर वयाच्या कितव्या वर्षी आला? तर हर्षवर्धन हा वर्धन घराण्याच्या राजसत्तेवर वयाच्या 16व्या वर्षी आला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने सर्वप्रथम कोणत्या शासकाचा वध केला? हर्षवर्धनाने सर्वप्रथम माळव्याचा शासक देवगुप्ताचा हत्या केली किंवा वध केला. पुढचा प्रश्न, बंगालचा शासक शशांक याचा पराभव कोणी केला? तर बंगालचा शासक शशांक याचा पराभव हर्षवर्धनाने केला. पुढचा प्रश्न, माळव्याचा देवगुप्त याची सत्ता कोणी मिळवली? माळव्याचा देवगुप्त याची सत्ता हर्षवर्धनाने मिळवली. पुढचा प्रश्न, शशांकच्या मृत्यूनंतर इसवी सन 637 मध्ये हर्षवर्धनाने कोणत्या ठिकाणावर ताबा मिळवला? शशांकच्या मृत्यूनंतर इसवी सन 637 मध्ये हर्षवर्धनाने गोंड या प्रदेशावर ताबा मिळवला. पुढचा प्रश्न, शशांक या बंगालच्या शासकाकडे तत्कालीन स्थितीमध्ये कोणत्या ठिकाणचा प्रदेश होता? बंगालचा शासक शशांक यांच्याकडे तत्कालीन स्थितीमध्ये बंगाल, दक्षिण बिहार आणि ओरिसा हा प्रदेश होता. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाचा कोणत्या चालुक्य शासकाशी युद्ध झाले? हर्षवर्धनाचे पुलकेशी द्वितीय या शासकाशी युद्ध झाले. पुढचा प्रश्न, राजश्रीच्या कोणत्या राज्यावर हर्षवर्धनाने काही काळ राज्यकारभार पाहिला? राजश्रीच्या कनौजच्या राज्यकारभारामध्ये काही काळ राज्यकारभार हर्षवर्धनाने पाहिला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने कोणत्या राजाशी वैवाहिक संबंध निर्माण केले? हर्षवर्धनाने वल्लभी राजा धुर्वसेनशी वैवाहिक संबंध निर्माण केले. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने आपल्या मुलीचा विवाह
कोणत्या शासकासोबत लावून दिला? हर्षवर्धनाने वल्लभी राजा ध्रुवसेनशी आपल्या मुलीचा विवाह लावून दिला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धन याच्या शासनकाळात कोणत्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध होते? हर्षवर्धन याच्या शासनकाळात चीन या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पुढचा प्रश्न, इसवी सन 643 ला हर्षवर्धनाने कोणत्या सम्राटाकडे आपला दूत पाठवला? इसवी सन 643 मध्ये हर्षवर्धनाने चीनी सम्राट ल्योंग होंगाई यांच्याकडे दूत पाठवला. पुढचा प्रश्न, एक चीनी दूत मंडळ हर्षवर्धनाच्या दरबारात केव्हा आले? एक चीनी दूत मंडळ हे हर्षवर्धनाच्या साम्राज्यात इसवी सन 643 मध्ये आले. पुढचा प्रश्न, हर्षवर्धन हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता? हर्षवर्धन हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. प्रथम हर्षवर्धन कोणत्या धर्माचं तत्वज्ञान किंवा धर्माचं अनुकरण करत होता? सर्वप्रथम हर्षवर्धन हा शैव धर्माचं किंवा शिव धर्माचं अनुकरण करणारा शासक होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हर्षवर्धन या शासकाचे जे काही बौद्ध धर्माला त्यांनी राजाश्रय दिला किंवा त्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. तर हर्षवर्धन यांनी कनौज या ठिकाणी कोणती सभा आयोजित केली? हर्षवर्धनाने कनौज या ठिकाणी सर्वधर्मीय सभा आयोजित केली. पुढचा प्रश्न, कनौज येथे सर्वधर्मीय सभेचे आयोजन हर्षवर्धनाने केव्हा केले? कनौज या ठिकाणी हर्षवर्धनाने इसवी सन 643 मध्ये सर्वधर्मीय सभेचे आयोजन केले. पुढचा प्रश्न, कनौजच्या सर्वधर्मीय सभेचे अध्यक्ष कोण होते? कनौजच्या सर्वधर्मीय सभेचे अध्यक्ष हे चीनी प्रवासी हुनसुंग हे होते. पुढचा प्रश्न, कनौजची सर्वधर्मीय सभा किती दिवस चालली? कनौजची सर्वधर्मीय सभा एकूण 23 दिवस चालली. पुढचा प्रश्न, कनौजच्या सर्वधर्मीय सभेचा मुख्य उद्देश कोणता होता? कनौजच्या सर्वधर्मीय सभेचा मुख्य उद्देश महायान या बौद्ध धर्मातील पंथाचा धर्मप्रसार करणे हा होता. पुढचा प्रश्न, सर्वधर्म सभेचे आयोजन करताना कोणत्या धर्माला प्राधान्य देण्यात आलं? सर्वधर्म परिषदेमध्ये आयोजन करताना सर्व धर्माला प्राधान्य देण्यात आलं. पुढचा प्रश्न, जे काही आता पुढचा प्रश्न अंगीकारत असताना, चीनी प्रवासी हुनसुंग हा भारतात केव्हा आला? चीनी प्रवासी हुनसुंग हा भारतात इसवी सन 630 मध्ये आला. पुढचा प्रश्न, चीनी प्रवासी हुनसुंग हा भारतात किती वर्ष राहिला? चीनी प्रवासी हुनसुंग हा भारतात 14 वर्ष राहिला. पुढचा प्रश्न, कनौजच्या सर्वधर्मीय सभेचे अध्यक्षपद कोणाला देण्यात आले? कनौजच्या सर्वधर्म परिषदेचे अध्यक्षपद हुनसुंग या चीनी प्रवाशाला देण्यात आले. पुढचा प्रश्न, हुनसुंग हा चीनी प्रवासी भारतातून केव्हा चीनला परत गेला? हुनसुंग हा चीनी प्रवासी भारतातून इसवी सन 644 मध्ये परत गेला. पुढचा प्रश्न, हुनसुंग हा चीनी प्रवासी भारतात कशासाठी आला? हुनसुंग हा चीनी प्रवासी भारतात महायान बौद्ध उपासक म्हणजेच बौद्ध धर्माचे जे काही
अध्ययन करण्यासाठी आला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने प्रयाग या ठिकाणी कोणती परिषद भरवली? हर्षवर्धनाने प्रयाग या ठिकाणी महामोक्ष परिषद भरवली. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने आपल्या साम्राज्यातील सर्व बाबीचे दान हे कोणत्या सभेमध्ये केले? तर हर्षवर्धनाने आपल्या राज्याचे जे काही संपत्तीचं दान हे महामोक्ष परिषदेमध्ये पूर्णपणे केले. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने राज्यारोहणाच्या कोणत्या वर्षी हर्ष संवत प्रारंभ केला? हर्षवर्धनाने राज्यारोहणाच्या इसवी सन 606 मध्ये हर्ष संवत प्रारंभ केला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या दरबारातील नामांकित कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? हर्षवर्धनाच्या दरबारातील नामांकित कवी म्हणून बाणभट्ट याला ओळखले जाते. हर्षचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? हर्षचरित्र हा ग्रंथ बाणभट्ट या कवीने लिहिला. पुढचा प्रश्न, कादंबरी या ग्रंथाचा लेखक कोण आहे? तर कादंबरी या ग्रंथाचा लेखक बाणभट्ट हा आहे. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या कालखंडातील मथुराने या व्यक्तीने कोणता ग्रंथ लिहिला? हर्षवर्धनाच्या कालखंडातील मथुराने सूर्यशतक हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, ब्रह्मगुप्ताने इसवी सन 628 मध्ये कोणता सिद्धांत रचला? ब्रह्मगुप्ताने इसवी सन 628 मध्ये ग्रंथ ब्रह्म सिद्धांत रचला. पुढचा प्रश्न, उद्योधतकार या रचनाकाराने कोणती रचना केली? उद्योधतकार या रचनाकाराने हर्षवर्धनाच्या काळात न्यायवार्तिका नावाची रचना केली. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या कालखंडात कोणते विश्वविद्यालय प्रगतीपथावर होते? हर्षवर्धनाच्या कालखंडात नालंदा हे विद्यापीठ प्रगतीपथावर होते. पुढचा प्रश्न, नालंदा हे विश्वविद्यालय आजच्या स्थितीत कोणत्या राज्यात आहे? नालंदा हे विश्वविद्यालय आजच्या स्थितीत बिहार या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, अशोकाद्वारे कोणत्या ठिकाणी विहार स्थापन करण्यात आले? अशोकाद्वारे नालंदा या ठिकाणी विहार स्थापन करण्यात आले. सम्राट अशोकाने नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणत्या उद्देशाने केली? अशोकाने नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना बौद्ध धर्माच्या शिकवणीसाठी केली. पुढचा प्रश्न, कोणाच्या शासनकाळात नालंदा विश्वविद्यालयाला दानधर्म वाढला? कुमारगुप्त याच्या शासनकाळामध्ये नालंदा विश्वविद्यालयाला दानधर्म वाढला. पुढचा प्रश्न, नालंदा विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी किती गावाची तरतूद करण्यात आली होती? नालंदा विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी किंवा अनुदानासाठी 200 गावाची तरतूद करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, नालंदा विश्वविद्यालयाला कोणत्या विदेशी व्यक्तींनी भेट दिलेली होती? नालंदा विश्वविद्यालयाला उत्सिंग व च्युआनसांग या व्यक्तींनी भेट दिलेली होती. पुढचा प्रश्न, नालंदा विद्यापीठातील पुस्तकालयाला कोणते नाव दिले गेले होते? नालंदा येथील पुस्तकालयाला रत्नसागर, रत्नोदती आणि रत्नरंजक असे नाव दिले होते. पुढचा प्रश्न, नालंदा या विश्वविद्यालय नष्ट कोणी केला? नालंदा हे विश्वविद्यालय बख्तियार खिलजी यांनी इसवी सन 1203 मध्ये नष्ट केले होते. पुढचा प्रश्न, वर्धन प्रशासन व्यवस्थेवर पाहू आपण.
तर हर्षवर्धनाने आपल्या नावापुढे कोणत्या पदव्या धारण केल्या? हर्षवर्धनाने पट्टभट्टारक आणि महाराजाधिराज नावाच्या पदव्या धारण केल्या. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या काळात सर्वोच्च शासक किंवा सत्ता कोणाकडे होती? हर्षवर्धनाच्या काळात सर्वोच्च सत्ता ही हर्षवर्धनाकडे होती. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी कशाची नेमणूक करण्यात आली? हर्षवर्धनाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी मंत्रिमंडळाची नेमणूक करण्यात आली. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या कालखंडात कर्मचाऱ्याला वेतनाऐवजी जमीन देण्याची प्रथा, ती कोणती पद्धत प्रारंभ झाली? हर्षवर्धनाच्या काळात कर्मचाऱ्याला वेतन देण्याऐवजी जमीन देण्याची प्रथा म्हणजेच सामंतशाही याच प्रारंभ झाला. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या काळात विदेश विभाग सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते? हर्षवर्धनाच्या काळात विदेश विभाग सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला महासंधी विग्राधिक म्हणून ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने कोणत्या शेजारील शासकाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले? हर्षवर्धनाने काम्यरूपचा राजा भास्कर वर्मा यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने आपली पुत्री कोणत्या शासकाला दिली? हर्षवर्धनाने आपल्या पुत्री ही वल्लभी नरेश धुर्वसेन दुसरा यास दिली. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाने कोणत्या चिनी शासकासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले? हर्षवर्धनाने चिनी सम्राट ल्योंग होंगाई यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या काळात कोणता चिनी प्रवासी भारतात वास्तव्यात होता? हर्षवर्धनाच्या काळात हुनसुंग हा चिनी प्रवासी भारतात अस्तित्वात होता. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाबद्दलची माहिती कोणत्या दोन ताम्रपटातून मिळते? हर्षवर्धनाबद्दलची माहिती मधुबन आणि बासखेडा या दोन ताम्रपटावरून माहिती मिळते. हर्षवर्धनाच्या काळात कोणता चिनी प्रवासी भारतात येऊन गेला? हर्षवर्धनाच्या काळात हुनसुंग नावाचा चिनी प्रवासी भारतात येऊन गेला. पुढचा प्रश्न, वर्धन घराण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणते साधन महत्त्वपूर्ण मानले जाते? वर्धन घराण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी बाणभट्टाचे हर्षचरित्र महत्त्वपूर्ण मानले जाते. त्याचबरोबर जे काही BA प्रथम वर्ष वर्धन आणि चालुक्य घराणे यातील वर्धन घराण्याचा बद्दलची माहिती, त्यामधील हर्षवर्धन याबद्दलची माहिती संपूर्णपणे आपण पाहिली आहे. तर उद्याच्या पिरियडमध्ये बदामीचे चालुक्य घराणे यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत.